सजीवानी ऊर्जा कशी मिळवली जात असते. इन ह्युमन बॉडी द एनर्जी प्रोडक्शन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ रिस्पायरेशन. रिस्पायरेशनमध्ये आपल्याला रिस्पायरेटरी ऑर्गन माहिती आहे. नोज, लॅरिंग्स, फॅरिंग्स, ट्रॅकी, ब्रॉन्क्यालस, ॲल्युवेलस अशा पद्धतीने हे जे पार्ट आहे या पार्टमार्फत आपल्या शरीराचं रिस्पायरेशन होत असतं. देर आर 2 लेवल्स ऑफ रिस्पायरेशन. फर्स्ट इज ॲट बॉडी लेवल अँड सेकंड इज ॲट सेल्युलर लेवल. बॉडी लेवल म्हणजे काय तर ऑक्सिजन सराउंडिंगमधून आत घेणे इनहालेशन आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे एक्झालेशन. इनहालेशन अँड इनहालेशन मीन्स ब्रिदिंग. ब्रिदिंग हे बॉडी लेवलवर होत असतं. आणि सेल्युलर लेवल म्हणजे काय तर सेल्युलर लेवलला आपण जे अन्न ग्रहण केलेलं असतं तर त्या फूडचं ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन और विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन इट इज द सेल्युलर लेवल ऑफ रिस्पायरेटरी सिस्टीम. आपल्याला जी एनर्जीची गरज असते ते एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेटपासून मिळते. सो देअरफॉर कार्बोहायड्रेट इज द मेन सोर्स फॉर द एनर्जी प्रोडक्शन. म्हणून आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात घेतो. जे मी आधी सांगितलं कार्बोहायड्रेट आपल्याला पोळीमध्ये भाकरीमध्ये म्हणजे गहू, दादर, ज्वारी, बाजरी, मका, नागली, नाचणी, भात याच्यापासून भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट आपल्याला मिळत असतो. सो दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ ATP. ATP सगळ्यांना माहिती आहे. या कडधान्यामधून मध्ये कार्बोहायड्रेट असतं. कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होतं आणि हे ग्लुकोज या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन ऑक्सिडेशन झाल्यानंतर हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतं. हे आपण सगळं बघणार आहे. मायटोकॉन्ड्रियाला म्हणून पॉवर हाऊस म्हणतात. तर या मायटोकॉन्ड्रियामध्ये ATP ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट या स्वरूपामध्ये एनर्जी ही स्टोअर केलेली असते. अशा पद्धतीने कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होतं स्टेप बाय स्टेप. तर ग्लुकोजमध्ये झाल्यानंतर त्याचं 2 पद्धतीने रिस्पायरेशन होतं. एरोबिक रिस्पायरेशन म्हणजे एरोबिक रिस्पायरेशनमध्ये द रिस्पायरेशन इन विच ऑक्सिजन इज युटिलाइज और अनएरोबिक रिस्पायरेशन म्हणजे विदाउट ऑक्सिजन रिस्पायरेशन इज टेक प्लेस. इट इज कॉल्ड अनएरोबिक. एरोबिक आणि अनएरोबिक असे सेल्युलर रिस्पायरेशनचे 2 पार्ट आहेत. नीट लक्ष द्या. रिस्पायरेशनमध्ये आपल्याला एक एक पार्ट बघायचा आहे एनर्जी मिळवण्यासाठी. पहिला पार्ट आहे ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन सिंपल भाषेमध्ये. सो ग्लायकोलिसिस इज द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज स्टेप बाय स्टेप and in this process 2 molecule of each, that is pyruvic acid, ATP adenosine triphosphate, NADH2. N means nicotine amide, K means adenine and DH2 means dinucleotide. तर हे मॉलिक्यूल या प्रक्रियेमध्ये आणि वॉटर या प्रक्रियेमध्ये तयार होतात. ग्लायकोलिसिस म्हणजे सिंपल प्रोसेस ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज अँड इन दिस प्रोसेस ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू each molecule of pyruvic acid, ATP, NADH2 and water. Okay. तर मी सांगितलं ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन तयार होऊन या प्रक्रियेमध्ये ATP त्याच्यानंतर पायरुविक ॲसिड, NADH2 आणि वॉटर हे मॉलिक्यूल तयार होत असतात. त्याच्यानंतर दिस पायरुविक ॲसिड इन दिस प्रोसेस the molecule of pyruvic acid formed in this process is converted into acetyl coenzymes, that is 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 are released in this process. पुन्हा ग्लायकोलिसिस नीट समजून घ्या. सिम्पली ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन होतं आणि या ऑक्सिडेशनमध्ये 2 molecule of each pyruvic acid, ATP, NADH2 and water molecule are formed. हे लक्षात ठेवा. दुसरं या प्रक्रियेमध्ये तयार झालेलं जे पायरुविक ॲसिड आहे या पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन ॲसिडिक कोएन्झाईममध्ये होतं आणि या प्रक्रियेमध्ये the 2 molecule of NADH2, 2 molecule of CO2 are released in this process. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा पार्ट आहे ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. आपल्याला माहिती आहे ग्लायकोलिसिस
Glycolysis is a process which is taken in cytoplasm. सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझममध्ये मायटोकॉन्ड्रिया असते. तर ही मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेरची जी प्रोसेस तिला ग्लायकोलिसिस म्हणतात. पुढचा जो भाग आहे तो मायटोकॉन्ड्रियामध्ये होतो. ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. सो बोथ मॉलिक्यूल ऑफ ॲसिडिक कोएन्झाइम्स which is enter into the mitochondria. आपण ग्लायकोलिसिसमध्ये जो ॲसिडिक कोएन्झाइम तयार झालेला असतो, लक्षात ठेवा ॲसिडिक कोएन्झाइम याला या पद्धतीने सुद्धा लिहितात ॲसिटिल OA असं सुद्धा लिहिलं जातं. तर या ग्लायकोलिसिसमध्ये ॲसिडिक कोएन्झाइम जे आहेत त्याचे दोघं मॉलिक्यूल हे मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश करतात. सो देअरफॉर सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल which is taken in मायटोकॉन्ड्रिया. मराठीत सांगतो नीट लक्ष द्या. ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड ही आता मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. ग्लायकोलिसिस ही सायटोप्लाझममध्ये होते. ही आता पुढची जी आहे ती मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. पहिल्या ग्लायकोलिसिसमध्ये ॲसिडिक कोएन्झाइम जो आहे याचे दोन मॉलिक्यूल मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश करतात आणि त्यांचं पूर्णपणे ऑक्सिडेशन हे होत असतं. सो दिस इज अ सायक्लिक चेन रिॲक्शन. तर या प्रक्रियेमध्ये देयर आर मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2, FeDH2. F म्हणजे फ्लॅविन. लक्षात ठेवा मी आधी सांगितलं दीज आर डिराइव्ड इन दिस रिॲक्शन. सो देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. ही चेन रिॲक्शन आहे. ही पूर्ण चेन रिॲक्शन मायटोकॉन्ड्रियामध्ये चालते म्हणून याला ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड कोएन्झाइम. म्हणजे याच्यातला जो ॲसिटिल आहे ॲसिटिल कोएन्झाइम या ॲसिटिल कोएन्झाइमचं पूर्णपणे कम्प्लिटली ऑक्सिडाइज याचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होऊन कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2, FeDH2 हे डिराइव्ह